आता तुम्हाला बिन हाय तो विचार केल्याशिवाय धड राहता येत नाही झालं. अहो आत्ता आल्या हाय ती त्यासनी जरा दम खाऊ द्या. होय की म्या कुठं नाही म्हणतोय तवा. म्या नुसतं इतकंच विचारलं का तिला ती समजत ठाव हाय का नाही. होय का बानू? आता यासनी म्या काय सांगू, कसं सांगू? ते विष्णुदेवन महालक्ष्मी देवी हाय ती. मला दर्शन दिलं हाय त्यांनी. ते कोण हाय ती हे मला ठाव हाय. आणि मला ठाव हाय का म्या कोण हाय हे कळण्यासाठी ते मला वाट दावत्याल. बानू, ए बानू, काहीच बोल ना. अरे म्या काय सांगणार, मला ठाव असतं तर म्या सांगितलं असतं तुम्हासनी. आता मला ठावच नसेल तर म्या काय सांगायचं. हो तर राजवाड्यात बी असंच झालं असणार बघा. समजा आपलं बांधताईंकडेच बघत राहिले. आता त्यासने ठाव असतं तर सांगितलं नसतं होय. हा नाही ते झालंच, पर मला वाटलं का. काय वाटतंय तुला? बानू, तू काय लपवत तर नाहीस ना? नाही तसं काय असेल तर आमासनी सांग. अरे आता मला काय कळालं तर सांगाल म्या तुम्हासनी, पण आता म्या काय सांगू. श्री गणेश, नारायण नारायण. काय मुनिवर, मला वाटलं तुम्ही गेलात. निघालोच होतो, परंतु जाताना आपण दिसलात. म्हटलं नमस्कार करावा. तुमचा नमस्कार पोचला मुनिवर. नारायण नारायण. तुम्ही आज गडावर थांबता आहात का? नाही, क्षमा असावी. एके ठिकाणी फार काळ न थांबण्याचा माझा संकल्प आहे. बरं, मग एक कार्य देतो, ते कराल का? आत्ता? हो. का मुनिवर? नाही नाही, सांगा ना. मी आपणाला नाही कसे म्हणेन श्री गणेश. मानायला भेटून या. बरं, परंतु ही भेट कशाविषयी असेल? श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचं तिला दर्शन झालं, म्हणजे तिला त्यांचं स्वरूप समजलं असे होत नाही. नारायण नारायण. आले ध्यानात. या मग, विलंब नको. नारायण नारायण नारायण. झालं बोलून त्याच्याशी? किती लक्ष ठेवशील? कशासाठी? राग आला का तुम्हाला? नाही, मी तिला काही लपून भेटलो नाही. आख्यान झाल्यानंतर 4 शब्द बोलली ती माझ्याशी. की मी कसा अन्याय केला वगैरे? नाही माणसा, तू नाही ओळखलंस तिला. ती तुझ्याविषयी असं काहीही म्हणाली नाही. नाहीच म्हणणार, स्वाभाविक आहे. स्वतःची प्रतिमा कशी ठेवायची हे तिला समजलं आहे. का चाललात? माझ्या बोलण्याचा त्रास होतोय? मला वाद नको आहे. मला शांतता प्रिय आहे. पण माझ्या संसारातली शांतता कोणी घालवली? मी नाही. ज्या दिवशी तुम्ही तिला भेटलात आणि इथे घेऊन आलात त्याच दिवशी ती शांतता गेली होती. आपण तेच तेच बोलायचं का? मग मी काय करू? जे मला प्रिय नाही ते माझ्या समोर येऊन थैमान घालत असतील तर मी गप्प बसू? आणि तुम्हाला हे सहन करावं लागेल, दुसरा पर्याय नाही. हे सगळं संपावं असं मलाही वाटतं,
पण हे कधी संपेल हे मला ठाऊक नाही. मलाही वाटतं हे सगळं संपून जावं, पण आता मला असं वाटायला लागलं आहे हे आता माझ्या हातात नाही, ते तुझ्यावर अवलंबून आहे. म्हाळसा, तुला कसं विस्मरण झालं आहे? एवढे प्रयत्न करून देखील तू तिथेच आहेस जिथे तू सुरुवात केलीस. केवळ एक निमित्त म्हणून तू तिम्माशेठच्या घरात जन्म घेतला आहेस. तू माझ्यासाठी आली आहेस. तुला का नाही आठवत हे सगळं? असं आहे का की स्मरण झाल्यावरच तुम्ही हा तुमचा अवतार संपवणार आहात? होय. मग मला तुम्ही आत्ताच कैलासात घेऊन चला. मला स्मरण नाही झाले तरी. नाही, ते शक्य नाही. मग काय प्रतीक्षा करायची? कैलासही माझी प्रतीक्षा करत आहे, पण मला एकटं नाही जाता येणार. मग काय तुम्ही तिला घेऊन जाण्याचा विचार करत आहात का? म्हाळसा, जर हे असंच सुरू राहिलं तर मी अज्ञात स्थळी निघून जाईन. नाही, मी मात्र असं काहीही करणार नाही आणि मी तुम्हालाही कुठेही जाऊ देणार नाही. म्हाळसा, एक महत्वाचं सांगतो. प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी यांच्याशी तुझं वागणं हे पूर्वीसारखंच असायला हवं. मग ते सामान्य नाही असे तुम्ही मला का सांगितले? केवळ तू आग्रह केला होतास म्हणून. मग मी हे आता कसं विसरू? मला आपल्या लग्नाआधीचे ते क्षण पुन्हा हवे आहेत. ते सुंदर दिवस तुम्ही आणून द्याल मला? बानू, तू खरंच मनात काही लपून ठेवत नाहीस ना? अरे नाही रंग्या, रात झाली आहे. चला आता. ये तू बानू. महाराज, तुम्ही? आता उगा आता थांबू नका. चला. हा, ये तू महाराज. शुभम भवतु. बानू, मला ठाऊक आहे की तुला राग आला आहे माझ्या वागण्याचा, परंतु तो क्षणच असा होता की मी हतबल झालो होतो. पर महाराज, आता या समद्याबद्दल बोलून हाती काय लागणार आहे? तेव्हा मला ही समद काय चाललं आहे हे कळत नव्हतं. तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं, पर तेव्हा तुम्ही मला काय बी सांगितलं नाही. महाराज, माझ्या हातनं काय बाय चूक झाली असती आणि तुम्ही मला येऊन सांगितलं असतं तर मला चाललं असतं, पर तुम्ही तसं केलं नाही. मी श्री म्हाळसा देवींना दिलेल्या शब्दात अडकलो होतो. वय महाराज, अहो पण माझं काय? तुम्ही माझं गुरु हायसा. जेव्हा तुम्ही माझ्या संग असं वागतायसा हे कळालं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली बघा. अहो महाराज, तुम्ही मला समज शिकवलं सा देवांसंग लगीन व्हावं म्हणून तुम्ही मला काय बाय साधना दिली, वरत दिलं. तुमचाच आधार होता मला. आणि हात आता राजवाड्यामंदी आख्यान बी सुरू झालं. पर आज मनामंदी एकच होतं का महाराज असं वागलं ते कशापायी असल? माझं काय बाय चुकलं असेल का? बानू, तुझं काहीही चुकलेलं नाही, परंतु मुळात त्या क्षणी हे घडलं कसं? माझ्याकडून श्री म्हाळसा देवींना असं वचन दिलं गेलं कसं हे मलाही कळलेलं नाही. हे माझ्याकडून घडलं याचंच मला आश्चर्य वाटतं आहे. परंतु बानू, हे घडण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. मी नाही समजले महाराज.
बानू, आता या साऱ्याचा नीट विचार केला तर हे लक्षात येतं की प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यांच्या रूपाबद्दल आजवर राजवाड्यात जे बोललं जायचं ते आता सर्वांसमक्ष झालं. त्यामुळे ते सामान्य नाहीत हे आता सर्वांपर्यंत पोहोचलं असणार. देवी, आज तुम्ही आख्यानात शांत होतात, काही बोलला नाही. मी काही बोलावं अशी वेळ आली नाही अजून. मला कळलं नाही तुम्ही शांत का होतात ते. एकतर पुन्हा तो काळ डोळ्यासमोर आला. मी ह्या सृष्टीतून गुप्त झाले, परंतु त्यावेळी तुम्ही काय काय केलं हे नारद मुनींनी सविस्तर सांगितलं. तुम्ही काय नाही केलं मला परत आणण्यासाठी. करणारच देवी, तुमच्याशिवाय मी कसा राहू शकेन. विरह काय असतो हे मी अनुभवलंय, परंतु आता मात्र तुम्ही माझ्या बरोबर नाही असं मी होऊ देणार नाही. हो, मला माहित आहे. आज मी तोच विचार करत होतो देवी, की एका अर्थी श्री खंडेराय देखील विरहातच आहेत. कारण श्री पार्वती देवी जरी श्री म्हाळसा देवींच्या रूपात त्यांच्या बरोबर असल्या तरी त्यांना त्याचं स्मरण नाही. हो, खरं आहे. आणि एका अर्थाने ह्या कथेचं मंथनच सुरू आहे. हो, आणि जसं मला तुम्ही समुद्र मंथनातून परत आणलं तसं पार्वती देवी देखील परत येतील आणि जयाद्री देखील मुक्त होईल. तोच प्रयत्न आहे, परंतु त्यात खूप अडथळे येऊ शकतात. म्हाळसा देवी समजून का घेत नाहीत हाच प्रश्न पडतो. श्री खंडेरायांना वाटतंय की श्री पार्वती देवी त्यांची परीक्षा तर पाहत नसतील ना. हे काय बोलता आहात तुम्ही? हो, असंच असलं तर. नाही हो, त्यांच्यासाठी सुद्धा हा विरहच आहे. ते दोघे कधी खऱ्या अर्थाने एक होतील ह्याची मला देखील प्रतीक्षा आहे. तसं झालं तर उत्तमच आहे देवी, परंतु ह्या समुद्र मंथनातून त्यांना काहीतरी कळायलाच हवं. महाराज, तुम्ही असं का म्हणलासा? मला ठाऊक नाही भानू, परंतु मला असं वाटतं आहे की या सगळ्यातून श्री म्हाळसा देवींना नक्कीच काहीतरी कळणार. म्हणजे म्हाळसा देवीसनी विष्णू देवन लक्ष्मी देवी हे कोण आहेत हे मला ठाव आहे हे कळणार वय? बानू, माझे आराध्य कोण आहेत हे तुला कळलं आहे, परंतु त्यांचे स्वरूप तुला कळले नाही. माझ्या आराध्यांनी त्यांच्या मूळ रूपात तुला दर्शन दिलं आणि त्यामुळे तुला त्यांच्या रूपाबद्दल कळलं. सत्य शोधण्यासाठी त्याचे तुला सहाय्यही झाले असते, परंतु तसे घडले नाही. म्हणजे काय महाराज? बानू, मला तुला हे सांगायचे आहे की श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांनी तुला दर्शन दिले यातच तू समाधान मानलेस आणि त्यामुळे त्यांचे स्वरूप समजून घ्यायचा तू प्रयत्नही केला नाही. आणि त्यामुळे आज सत्यापर्यंत पोहोचताना तुला दिव्यातून जावे लागत आहे. जर ते स्वरूप समजून घेण्याचा तू प्रयत्न केला असतास तर आज तू कोण आहेस हे तुला कळलं देखील असतं. अहो पर महाराज, मी सत्य बोलतो आहे बघ, तुला पुढे जाण्याची आवश्यकताच भासली नाही आणि त्यातच तू समाधानी राहिलीस. चूक झाली बघा माझ्याकडनं. आता जे झालं आहे त्याचा विचार करू नकोस, पुढे काय करायला हवं याचा विचार कर. कारण मला जे जाणवतं आहे ते चित्र निराळच आहे. काय झालं आहे महाराज? बानू, समुद्र मंथनाचे हे आख्यान, ही कथा श्री म्हाळसा देवींच्या मूळ रूपाशी जोडली गेली आहे.
आख्यानात जे घडलं त्याचा मूळ हेतू काय होता? प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यांच्या रूपात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी या गडावर आहेत हे कळायला त्यांना वेळ लागणार नाही. तुला काहीतरी करावं लागेल बानू, कारण या आख्यानातून श्री म्हाळसा देवींना प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यांच्या मूळ रूपाबद्दल कळलं तर त्यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण व्हायला वेळ लागणार नाही. देवा, आज सुप्रभाती नारायण आणि नारायणी यांचे दर्शन. देवा, कोणी ऐकलं तर वार्ता थेट म्हाळसा देवींपर्यंत पोहोचेल आणि मग त्यांच्या प्रश्नांना तुम्हालाच उत्तरं द्यावी लागतील. होय, तेही खरेच आहे. प्रधानजी, लक्ष्मी देवी, आसन ग्रहण करावे. देवा, परिस्थिती काय आहे आपल्याला ठाऊकच आहे. त्यावर श्री लक्ष्मी देवींचं काही म्हणणं आहे. लक्ष्मी देवी, बोलावे. देवा, आपल्याला पटणार नाही, परंतु मी असा विचार करते आहे की आम्ही विष्णू लोकात परतायची हीच योग्य वेळ आहे. पण ह्या क्षणी आपण हा निर्णय का घेत आहात? देवा, आम्ही कोण आहोत हे आज ना उद्या म्हाळसा देवींना कळणारच आहे, परंतु तोपर्यंत त्यांच्या मनात आमच्याविषयी अनेक प्रश्न, अनेक शंका येत राहणार. आम्हीच इथे नसू तर बरं होईल असं मला वाटतं. माधवा, आपल्याला काय म्हणायचे आहे? देवा, श्री लक्ष्मी देवी जे म्हणतायत ते योग्य आहे, परंतु परंतु काय? मी म्हणत होतो की आख्यानात जी कथा सुरू आहे ती पूर्ण झाल्यावर गेलो तरी चाललं असतं. परंतु तुम्ही मला असं म्हणाला नव्हता. तुम्ही हो म्हणाला म्हणून मी हा विषय देवांसमोर काढला. देवी, आपण रागवू नका. मी देखील तुमच्या बरोबर यायला तयार आहे, परंतु ही योग्य वेळ नाही असं वाटतंय. कधी येणार आहे योग्य वेळ? देवा, माझं काही चुकतं आहे का? नाही. प्रधानजी, तुम्ही जे काही वागत आहात ते मला पटलेलं नाही. काही झाले तरी लक्ष्मी देवी आमच्या भगिनी आहेत आणि तुम्ही त्यांचे ऐकत नाही म्हणजे. देवा, चुकलं माझं. देवी, माझं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत समुद्र मंथनाची कथा सांगितली जात आहे तोपर्यंत तरी तुम्ही दोघांनी इथे असावं. लक्ष्मी देवी, जर तुम्ही असेच निघून गेलात तर मात्र म्हाळसा अनेक अर्थ काढेल आणि अवघड होऊन जाईल सगळं. काही झाले तरी तुमच्याविषयी तिला अतिशय प्रेम आहे. देवी, आपण ह्यावेळी देवांचं ऐकूया. तसंही मला ठाऊक होतं तुम्ही दोघं मला इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही. थांबूयात आपण अजून काही काळ, परंतु असं व्हायला नको की आपलं विष्णू लोकात जाणं असंच पुढे पुढे जात राहील. असं होणार नाही देवी. आपण लवकरच विष्णू लोकात जाऊ.